2023 या मावळत्या वर्षातही काही ग्रामपंचायती वगळता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. वास्तविक 15 नोव्हेंबर 2020ला कोल्हापूर महापालिका सभागृहाची मुदत संपली. तेव्हापासून महापालिकेवर प्रशासकीय राजवट सुरू आहे. सभागृहच अस्तित्वात नसल्यामुळे मावळत्या वर्षातही महापालिकेच्या माध्यमातून फारशी विकास कामं झाली नाहीत. सरत्या वर्षात रखडलेल्या थेट पाईपलाईन योजनेचं काम पूर्ण झालं खरं, पण अजूनही निम्म्या शहरालाच या योजनेचं पाणी मिळतंय. रस्ते, कामगारांना किमान वेतन, पाणी टंचाई, हद्दवाढ, आयुक्तांची नियुक्ती अशा अनेक विषयांवर मावळत्या वर्षात महापालिकेसमोर आंदोलनं झाली. एकीकडे कोल्हापुरातील रस्त्यांसाठी शासनाकडून महापालिकेला 100 कोटी रुपयांचा निधी मिळाला, मात्र प्रत्यक्षात अजूनही रस्त्यांची कामं सुरूच झालेली नाहीत. तर खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्राकडून केएमटीसाठी 100 इलेक्ट्रिक बसेस मंजूर करून आणल्यात. ही नागरिकांसाठी समाधानाची बाब ठरली आहे. 15 नोव्हेंबर 2020 रोजी कोल्हापूर महापालिका सभागृहाची मुदत संपुष्टात आली, पण कोरोनामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या आणि महानगरपालिका बरखास्त होऊन प्रशासकीय राजवट सुरू झाली. आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांच्याकडे प्रशासक म्हणून जबाबदारी आली आणि ती मावळत्या वर्षातही कायम राहिली. सुमारे 3.25 वर्ष कोल्हापूर महापालिकेत प्रशासकीय कारभार सुरू आहे. 2.5 वर्षानंतर म्हणजे 7 जून रोजी तत्कालीन प्रशासक कादंबरी बलकवडे यांची बदली झाली. पण त्यानंतर राज्य शासनानं कोल्हापूर महापालिकेला आयुक्त देण्यात बराच वेळ घालवला. त्यामुळे महापालिकेला आयुक्त मिळावा या मागणीसाठी सुद्धा आंदोलन करण्याची वेळ आली. कृती समिती आणि आम आदमी पक्षानं महापालिका आयुक्तांच्या मागणीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलनं छेडली. सरत्या वर्षात कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी शासनाकडून 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय, पण टक्केवारीच्या घोळात रस्ते कामांची वर्क ऑर्डर निघालेली नाही. त्यामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासक के मंजुलक्ष्मी आणि अतिरिक्त आयुक्तांची जाहीर कार्यक्रमात चांगलीच कान उघडणी केली. हा मुद्दाही सरत्या वर्षात गाजला. 23 ऑगस्ट रोजी महापालिका आयुक्त म्हणून के मंजुलक्ष्मी यांची नियुक्ती झाली, पण दोन्ही प्रशासकांच्या कारकिर्दीत ठोस निर्णय दिसले नाहीत. सरत्या वर्षात कोल्हापूर महानगरपालिकेला मूलभूत सुविधांसाठी तब्बल 70 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. पर्यटन विकासांतर्गत 15 कोटी रुपये, त्यानंतर अमृत योजना टप्पा 2 साठी 300 कोटी रुपयांची DPR योजना मंजूर, पण अद्याप निधीची उपलब्धता नाही. गोकुळ हॉटेलजवळ मल्टीलेवल पार्किंगसाठी 4.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. महालक्ष्मी मंदिर म्युझिकल लाईटसाठी 3.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. गांधी मैदानाच्या सुशोभीकरणासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 7.5 कोटी रुपये मंजूर, विविध मैदानांच्या विकासासाठी 10 कोटी रुपये आणि केशवराव भोसले तसंच खासबाग मैदानासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. गेल्या 7 वर्षांपासून सुरू असलेलं अमृत योजनेअंतर्गत ड्रेनेज आणि पाईपलाईनचं काम मावळत्या वर्षातही पूर्ण झालेलं नाही. अमृत पाणी योजनेचं काम 60%, तर ड्रेनेज योजनेचं काम 70% पूर्ण झालंय. शासनाकडून आपला दवाखाना योजनेअंतर्गत शहरासाठी 28 दवाखाने मंजूर झालेत, पण प्रत्यक्षात त्यापैकी फक्त 3 दवाखाने सुरू आहेत. कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बालिंगा उपसा केंद्रातील चेंबर ढासळल्यानं निम्म्या शहराला सुमारे 10 दिवस दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागला. त्यानंतर दुरुस्तीच्या कामासाठी दसरा ते दिवाळी या कालावधीत दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं. त्यामुळे 2 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबरपर्यंत निम्म्या शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला होता. पाणीदार कोल्हापुरात पाणी टंचाई हा मावळत्या वर्षातला एक त्रासाचा मुद्दा ठरला. पाणी गळती आणि पाणी चोरीच्या घटनाही सरत्या वर्षात घडल्याच. कृती समिती आणि बी न्यूजनं अनेक ठिकाणी पाईपलाईन आणि टाकीच्या गळत्या उघडकीला आणल्या. शिंगणापूर ग्रामपंचायतीकडून होणारी पाणी चोरीही उघड झाली. शहरालगतच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अनेक घरांमध्ये अनधिकृत पाणीपुरवठा होत असल्याचंही उघड झालंय. कोल्हापूरच्या जिव्हाळ्याची काळंबावाडी थेट पाईपलाईन योजना रडत खडत कशी तरी मावळत्या वर्षात पूर्ण झाली, पण अजूनही या योजनेतून संपूर्ण शहराला पाणीपुरवठा होत नाही. शिवाय ज्या ठिकाणी काळंबावाडी योजनेचं पाणी मिळतंय तेही गढूळ आहे. दुसरीकडे काळंबावाडी थेट पाईपलाईनला लागलेली गळती हा सुद्धा गंभीर प्रश्न बनू लागलाय. काळंबावाडीचं पाणी कोल्हापुरात येऊ लागल्याचा गवगवा झाला, पण त्यानंतर तुरंबे, अर्जुनवाडा, तळाशी, सोळांकूर या भागात थेट पाईपलाईनला गळती लागून लाखो लिटर पाणी वाया गेलं. शिवाय गळतीमुळे अनेक शेतात पाणी शिरून शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्यामुळे मावळत्या वर्षात काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेची गळती
हा सुद्धा गंभीर विषय बनलाय। मावळत्या वर्षात कोल्हापूर शहरातल्या रस्त्यांचा प्रश्न फारसा सुटलेला नाही। शहरातील बहुतांश रस्त्यांची दुर्दशा असून ज्या रस्त्यांची कामं झाली त्यांचा दर्जाही सुमारच आहे। मावळत्या वर्षात रस्त्यांची दुरवस्था हा कळीचा मुद्दा ठरला। खराब रस्त्यांच्या कारणावरून महापालिकेच्या विरोधात काही आंदोलनं सुद्धा झाली। खासबाग मैदानाची संरक्षक भिंत कोसळून 25 जुलैला एका महिलेचा मृत्यू झाला। त्यामुळे सुद्धा महापालिकेविरोधात संताप व्यक्त झाला। शिवाय केशवराव भोसले नाट्यगृहातील दुरवस्था हा मुद्दा सुद्धा चांगलाच गाजला। घनकचरा व्यवस्थापन, कचरा उठाव करणाऱ्या टिप्पर चालकांच्या किमान वेतनाच्या प्रश्नावरून मावळत्या वर्षात आम आदमी पक्षानं आंदोलन केलं। अखेर सरत्या वर्षाच्या शेवटी टिप्पर चालकांच्या किमान वेतनाचा प्रश्न निकाली निघाला। यावर्षी महापालिकेच्या दृष्टीनं दिलासादायक बाब म्हणजे खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र शासनाकडून महापालिकेच्या परिवहन विभागाला 100 ई बसेस मंजूर करून आणल्या आहेत। फेब्रुवारी महिन्यात या बसेस शहरात धावण्याची शक्यता आहे। त्याशिवाय शहरातील रस्त्यांसाठी अतिरिक्त 90 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। दुसरीकडे मावळत्या वर्षातही महापालिका हद्दवाढीचा प्रश्न केवळ चर्चेत आला पण प्रत्यक्षात कार्यवाही झाली नाही। त्यामुळे आणखी एक वर्ष सरलं तरी शहराची हद्दवाढ काही झाली नाही।